जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर लोकसंघर्ष मोर्चाचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित. 23 जुलै रोजी बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा. नंदुरबार. प्रलंबित वनहक्क दाव्यांवर तातडीने निर्णय घ्यावा. ग्रामसभेने मंजूर केलेल्या वनहक्क धारकांना शेती करण्यास संरक्षण द्यावे. तसेच शासनाच्या 11 नोव्हेंबर 2016 व 28 नोव्हेंबर 2022च्या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करावी. या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी श्रीमती मिताली सेठी यांनी आंदोलकांना लेखी पत्र देत 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आल्याचे कळविले आहे. या लेखी आश्वासनानंतर लोकसंघर्ष मोर्चाने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे, काथा वसावे, महेंद्र टी पाटील, रमेश नाईक, अशोक पाडवी, संजय उदयसिंह पाडवी, शरद गंभीरसिंग वडवी आणि अश्विन सुरेंद्र वसावे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या निवेदनात नंदुरबार तालुक्यातील भांगडा तसेच अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील वनहक्क दाव्याबाबत गंभीर तक्रारी व मागण्या मांडण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित प्रकरणांवर सुनावणी व चर्चा करण्यासाठी पूर्वी 29 जुलै रोजी बैठक निश्चित केली. मात्र आंदोलकांशी झालेल्या चर्चेनंतर ही बैठक पुढे आणून 23 जुलै रोजी येण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिनिधींनी आवश्यक सर्व कागदपत्रासह बैठकीत उपस्थित राहावे तसेच धरणे आंदोलन मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती केली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाचा सन्मान राखत लोकसंघर्ष मोर्चाने सध्या आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय तात्पुरता असल्याचे स्पष्ट केले. 23 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत वनहक्क धारकाच्या प्रश्नावर ठोस निर्णय, स्पष्ट मार्ग आणि समाधानकारक तोडगा निघाला नाही तर आंदोलन पूर्ववत सुरू करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की वनहक्क कायद्याअंतर्गत आदिवासी व पारंपरिक वन निवासींना मिळणारे हक्क प्रत्यक्षात लागू व्हावेत. प्रलंबित दाव्यावर न्याय मिळावा आणि वनहक्क धारकांना शेती करताना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने चर्चेला संधी देण्याचा निर्णय घेतला असला तरी न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे लोकसंघर्ष मोर्चाचे महेंद्र पाटील यांनी कळविले आहे. मान्य व आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जे वन दावे धारक आहेत त्यांची व बटालियन यांची सोबत 23 तारखेला मीटिंग लावणार आहेत आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून यांना न्याय देण्याचा पूर्णपणे ते प्रयत्न करणार आहेत. म्हणून आम्ही तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन 23 तारखेपर्यंत स्थगित करीत आहोत.